हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आली आहे अभिनेता निखिल राजे शिर्के याच्या हळदीला आणि इथे ना मस्त एक क्यूट छोटीशी फॅमिली आहे त्याची आणि मस्त हळद सोहळा झाला आहे, पार पडला आहे. आई बाबा आहेत माझ्यासोबत आणि अख्खी फॅमिली आहे. तुम्ही बघू शकता फुल हाऊस आहे इकडे आज. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. निखिल, स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. खरं तर मला आता आनंद होतो कारण का आपण मालिकेच्या सेटवर नाही आहेत आणि मालिकेसाठी आपण बोलत नाही आहोत. तर आज तुझी हळद झाली आहे, 2 दिवसावर लग्न आलं आहे. काय फिलिंग आहे? असं पोटात थोडे गोळा आलेला आहे आणि लेट्स सी, बघूया. आता हे सगळं पहिल्यांदाच घडतं आहे आयुष्यात. आता जसं जाईल पुढे तसं तसं होईल. बाबा कसं वाटतंय? कारण का म्हणजे प्रत्येक वडिलांना असं वाटतं ना की मुलाला आपली चप्पल झाली की मुलगा मोठा झाला. तर आता फायनली त्याला हळद लावताना काय भावना होता मनात? आमच्या पिढीतलं हे पहिलं लग्न आहे, त्यामुळं सगळे आम्ही एकत्र झालो आहे आणि तो आनंद उपभोगतो आहे. हा समाज जीवनातला हा एक टप्पा आहे की वी आर हँडिंग ओव्हर टू निखिल. आणि सुनबाई कशा आहेत, काय त्यांच्यासोबत कसं बॉन्डिंग आहे? नाही, बस सुनबाईंबरोबर बॉन्डिंग चांगलं आहे. ते ॲडजस्टेबल आहे आणि म्हणजे फारच ॲडजस्टेबल आहे, चांगली आहे. आणि नेहमी असं म्हणतात की सून आली की मुलगा आईपासून थोडा लांब जातो किंवा काय, असं ते एक म्हणतात, गमतीशीर पद्धत आहे ती. पण आईच्या मनातलं काय? आमच्या वयाच्यात भांडणं लावायला आली आहे. मी ते ती जी म्हण आहे ती आत्ता उपयोगाची नाही कारण का आत्ता समाज बदलला आहे किंवा थिंकिंग बदलली आहे. आई काय सांगाल? छोटासा निखिल आता मोठा झाला आहे, तर काय एक भावना आईच्या मनातल्या काय शेअर करा? आई आई करत धावत येणारा निखिल जसा मोठा झाला तसं ते कमी झालं. आता लग्न होऊन त्याला बायको देतोय लग्न करून. पण मला मिळालेली सून अतिशय चांगली आहे आणि ती आमच्या संपूर्ण कुटुंबाला चांगलंच सांभाळेल, इन्क्लुडिंग हिम. इतकंच. नमस्कार. आणि मला असं वाटतं की आई आणि तुझ्या बायकोची टीमअप म्हणजे चैत्राची टीमअप होईल आणि तू असं एकटा पडशील. आहे ऑलरेडी. म्हणजे काय सांगशील जेव्हा ती म्हणजे पहिल्यांदा आईला भेटली किंवा काय तेव्हाच्या गमती काय? आम्हाला तेव्हाच्या गमती म्हणजे आमचं बेसिकली अरेंज मॅरेज आहे. सो राजश्रीच्या फिल्म्समध्ये जसं होतं तशा प्रकारचं. तर आई तिला भेटण्याआधी बाबा आणि तिचे बाबा एकमेकांना भेटून त्यांचं काही गप्पा झाल्या आणि आई आम्ही तिच्या सगळ्यात शेवटी भेटली. पण सगळ्यात जास्त गट्टी तिची आईशी झालेली आहे. आपण अख्ख्या कुटुंबाशी गप्पा मारूया कारण का निखिलशी आपण नेहमीच सिनेमाच्या किंवा मालिकाच्या निमित्ताने झाले होते, आजारी पडले होते. ती पुण्याहून सकाळी 7 वाजता इथे आली सासरे बुवांना खाणार यायला. म्हणजे 2-3 दिवस ती इथे थांबली आणि त्यांना नाश्ता पाणी आणि इथून तिने ऑनलाईन काम केलं. चाहिए ना, हे तो चाहिए. तर इथे अख्खं कुटुंब आहे. आणि दादा तू काय सांगशील? कारण का तुमचं एक कझिन्सचं मी रील बघितलं होतं, धमाल केली होती. येस. हरे कृष्ण. मस्त. आणि भावाची आज हळद आहे म्हणजे तुम्ही एकत्र बऱ्याच मेमरी शेअर केल्या असतील लहानपणापासून आणि आत्ता फायनल त्याचं लग्न होतं आहे. तर वहिनीसोबतचं बॉन्डिंग कसं आहे आणि आज काय एक फिलिंग? तो आत्ता आला आहे त्यामुळे वहिनीशी जास्त हे झालं नाही आता इंटरॅक्शन. आता बोलेल तो ते पुढचं. आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू करू तेव्हा त्यांचं छान बॉन्डिंग असेल. हां येस. ते एक सांगते भावाची बॉन्डिंग व्यवस्थित. मी आता 6 वर्षापेक्षा मोठा आहे तो, त्याच्यामुळे तसा तो जास्त एकदम जवळचा तेवढं क्लोज रिलेशन. पण मित्राचं तसं रिलेशन नाही आहे, पण थोडंसं असं पॅरेंटली रिलेशनशिप टू बी ऑनेस्ट, फादरली थोडंसं रिलेशनशिप. बरं, आता जो टोकणा होता ना याचा, हे बघा. हां, मूडवरती आहे. तू रीलमध्ये किती बोलला होतास आणि किती काय काय केलेलंस रीलमध्ये? बोल बोल बोल. तुझं नाव सांग. तुझं काय तुझं चाललंय. त्याला राग आलाय त्याच्या काकाचं लग्न त्याच्या आधी होतंय म्हणून. तुझा आवाज ऐकायला तरसलेत सगळे. बोल बोल बोल. अदू तिला सांग ना, ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. बाजूला ये.
म्हणजे तुझ्या मला असं वाटतं थोड्या वेळाने तो अजून खुलेल. आणि इथे सगळ्या काक्या माम्या अशा बसल्या आहेत. मस्तपैकी गाणं वगैरे झालं आहे. काय सांगाल? हळद आहे आज आणि घरातली हळद म्हटल्यावर तो उत्साह तर वेगळाच असतो. निखिलचं लग्नाची खूप आम्ही उत्सुकतेने वाट बघत होतो. फायनली ते लग्न आता आम्ही खूप एन्जॉय करतोय, खूप धमाल करतोय. निखिलला खूप शुभेच्छा. येल्लो थीममध्ये आहेत मस्तपैकी. फॅमिलीमध्ये कसं ना की कझिन्समधलं एकाची विकेट गेली, आता हळूहळू सगळ्यांची जाते, तर ते कसं एक फिलिंग. तुमचं एक रील पण मी बघितलं कझिन्सचं. माझ्या आधी त्याचीच आहे. काय सांगाल? हळद म्हटल्यावर आणि ते पण दादाची हळद आहे, तर चांगलंच ओकेशन चांगलं आहे, वाईब्स पण चांगले आहेत, चांगलं. तर ह्याच त्या मावशी आहेत सर्वात सुपर ॲक्टिव्ह. काय सांगाल? निखिलची हळद आहे आणि तुम्ही एक प्रत्येक फॅमिलीमध्ये एक एनर्जी मेंबर असतो ना, सगळ्यांना एनर्जी देणारा, तो पार्ट तुम्ही प्ले करता फॅमिलीमध्ये, तर काय सांगाल? काय सांगणार, भाच्याचं लग्न आहे, एका मोठ्या भाच्याचं झालं आहे, आता दुसरा भाचा आहे, त्याचं लग्न आहे आणि आनंद आहे आम्हाला पण. तो छान, म्हणजे आम्हाला सगळ्यांना तो हसवतो, आमच्यामध्ये मिक्स होतो आणि आम्हाला तो एनर्जी देतो. आज त्याचं लग्न आहे तर आम्हाला आता त्याच्या लग्नामध्ये एनर्जी द्यायला पाहिजे आणि ती आता देण्याचा थोडा थोडा प्रयत्न करतो आहे आम्ही. निखिल डॉक्टरसुद्धा आहे आणि अभिनयाची आवड जपली त्याने, अनेक मालिकांमध्ये काम केले. ते पण एक प्राऊड फिलिंग असेल ना की आपल्या घरातलं कोणीतरी असं वेगळं क्षेत्र निवडलं आणि काहीतरी केलं, तर ते खूप, त्याच्याबद्दल आम्हाला तो आहेच आहे, अभिमान आहेच. आणि कुठल्याही हाकेला मी त्याला म्हटलं, निखिल बाबा असं आहे, काकांची तब्येत बिघडली आहे किंवा माझी तब्येत बिघडली आहे, निखिल असं असेल तसा धावत येतो. जसा तो त्याच्या आईवडिलांना धावत येतो तसा तो माझ्यासाठीही धावत येतो आणि लहानपणापासून तोही माझ्यावर तितकाच प्रेम करतो. म्हणजे मावशी म्हणून तो माझ्यावर तेवढं खूप प्रेम करतो. हळद झाली आहे, आता एक नवीन जर्नी सुरू होते, त्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन सुरुवात करतो आहेस. तुझ्या प्रेक्षकांना जे तुला इतकी वर्ष सपोर्ट करतात त्यांना आज काय सांगायला की थँक्स नोट, किंवा इतकी वर्ष तुझ्या लाईफमधल्या प्रत्येक टप्प्यामध्ये ते होते आणि ते सगळं सोशल मीडियाद्वारे बघतायत, तर त्यांना आज काय सांगशील? आणि बायकोसाठी आज ऑन कॅमेरा काय मेसेज द्यायचा? कारण का ती इथे नाही आहे, पण ती हा व्हिडिओ नक्कीच बघेन, मी तिला लिंक पाठवेन. सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे, हा माझ्या आयुष्यातला एक टप्पा आहे जो क्रॉस झाल्यानंतर एक या 17 तारखेनंतर 17 ते 21पर्यंत हे माझं लग्न आहे आणि 22 तारखेपासून मी पुन्हा शूटिंगला सुरू करणार आहे. त्यामुळे मी लवकरच तुमच्यासाठी एका नव्या कार्यक्रमात येतो आहे, तर मला बघायला विसरू नका. आणि चैत्रालीसाठी मेसेज एका गाण्यातून देऊ. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो तुमको बुलाऊं के पल के बिछाऊं, कदम तुम जहाँ जहाँ रखो, ज़मीं को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं, अगर तुम कहो, हाँ अगर तुम कहो. बात आहे, हे प्रूव्ह केलं की ॲक्टर फक्त स्क्रीनवर रोमॅन्टिक नाही तर खऱ्या आयुष्यातही रोमॅन्टिक असतात. सो थँक्यू सो मच निखिल आणि ऑल द बेस्ट या नवीन जर्नीसाठी तुला.